सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण क्लासची इनसाइड मेथड शिकलो होतो. आपला जो मूळ पॉईंट आहे त्या मूळ पॉईंटचं नाव आहे, जो आपला मेन मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव आहे क्लास. क्लास हा पहिला कॉन्सेप्ट आहे क्लासमधला, सी प्लस प्लस मधला. सी प्लस प्लस ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण शिकत आहोत आणि सी प्लस प्लस या प्रोग्रामिंग लँग्वेज मधला पहिला ऑब्जेक्ट ओरिएंटेड घटक, म्हणजे त्याला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर असं म्हणतोय. तो जो पहिला घटक आहे तो क्लास आहे. ओके. सो क्लास आपण का वापरतो हे मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. डेटावरती ऑपरेशन करण्यासाठी किंवा डेटा प्रोसेस करण्यासाठी आपण क्लास वापरतो. त्याच्यामध्ये आपण डेटा इनपुट घेतो, त्याच्यावरती ऑपरेशन करतो आणि रिझल्ट डिस्प्ले करतो. या तिन्ही गोष्टी आपण क्लासमध्ये परफॉर्म करतोय. सो क्लासच्या जनरल फॉर्मच्या दोन पद्धती आहेत. जनरल फॉर्म इम्प्लिमेंट करण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये, तुम्ही बघू शकता. त्या पहिल्या मेथडचं नाव आहे इनसाइड मेथड. ओके, इनसाइड मेथड. नाउ सेकंड वन, दुसऱ्या मेथडला आपण म्हणतोय आउटसाइड मेथड. ओके, दुसऱ्या मेथडला आपण काय म्हणतोय? आउटसाइड मेथड. सो व्हॉट इज आउटसाइड मेथड? आउटसाइड मेथड म्हणजे काय? तर आता व्हॉट इज इनसाइड मेथड? इनसाइड मेथडमध्ये आपण काय शिकलोय की क्लासमध्ये डेटावरती ऑपरेशन करायचं आहे आणि त्याच क्लासच्या आतमध्ये डेटा सर्व प्रोसेस करायचा आहे. तर जिथे आपण क्लासवरती ऑपरेशन करतो क्लासच्या आतमध्ये, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? इनसाइड मेथड. इनसाइड मेथड. आणि आउटसाइड मेथडचा अर्थ काय? की जिथे क्लास डेटावरती आपण ऑपरेशन करताना डेटावरती ऑपरेशन करताना आपण क्लासच्या बाहेर करतोय. ओके. जिथे आपण क्लासच्या बाहेर डेटावरती ऑपरेशन करतोय त्या कॉन्सेप्टला आपण आउटसाइड मेथड असं म्हणतोय. सो आउटसाइड मेथड आणि इनसाइड मेथड यामधला फरक समजून घ्या. जिथे मला सर्व प्रकारचे ऑपरेशन क्लासच्या आतमध्ये करायचे त्याला आपण इनसाइड मेथड असं म्हणतोय, आणि जिथे सर्व प्रकारचे डेटावरती ऑपरेशन क्लासच्या बाहेर करायचे त्याला आपण काय म्हणतोय? आउटसाइड मेथड असं म्हणतोय. तर इथे एक कॉन्स्टंट पॉईंट आहे, त्या कॉन्स्टंट पॉईंटचं नाव काय? डेटा ऑपरेशन. ओके. मला काय करायचं? जनरली डेटावरती ऑपरेशन करायचं आहे. तर आता इनसाइड मेथडमध्ये आपण शिकलोय प्रिव्हियस लेक्चरमध्ये कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलं जातं. आज आपण बघणार आहोत की आउटसाइड मेथडमध्ये कशा प्रकारे ऑपरेशन केलं जातं. तर आता सर्वात पहिल्यांदा लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल की ज्यावेळी मला आउटसाइड मेथडवरती ऑपरेशन करायचं असतं, आउटसाइड मेथड मला इम्प्लिमेंट करायची असते, त्यावेळी जे मेंबर फंक्शन आहे ते मेंबर फंक्शन आणि क्लासचं नाव जोडावं लागतं. ओके. सो जे तुमचं क्लासचं नाव आहे, क्लास नेम, आणि तुमचं मेंबर फंक्शन आहे, काय आहे? मेंबर फंक्शन आहे. मेंबर फंक्शन आहे, हे एकमेकांना जोडावं लागतं. ओके. क्लासच्या बाहेर. तर ज्यावेळी आपण क्लासच्या बाहेर क्लास नेम आणि मेंबर फंक्शन जोडतो त्यावेळी आपण आउटसाइड मेथड इम्प्लिमेंट करत असतो. ओके. सो जनरली लिहिण्याची पद्धत कशी आहे बघा. तर स्टेप वन, आता हे आपण स्टेपद्वारे लक्षात घेऊया. पहिली स्टेप जी असणार आहे माझी, मेंबर फंक्शन. मेंबर फंक्शन डिक्लेअर डिक्लेअर इनसाइड क्लास. मेंबर फंक्शन जे आहेत ते क्लासच्या आतमध्ये डिक्लेअर करायचे आहेत. ही पहिली स्टेप आहे माझी. स्टेप वाईज लक्षात घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने समजेल. स्टेप वन, मेंबर फंक्शन डिक्लेअर इनसाइड क्लास. स्टेप टू, स्टेप टू, डिफाइन मेंबर फंक्शन. डिफाइन मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. इथे मला काय करायचं? मेंबर फंक्शन मला आउटसाइड द क्लास डिफाइन करायचं आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा पहिली स्टेप मी काय सांगितले? फंक्शन डिक्लेअर करायचं आहे. आणि दुसरी स्टेप काय सांगितले? फंक्शन डिफाइन करायचं आहे. ओके. डिफाइन आणि डिक्लेअर मध्ये फरक आहे, हा मी तुम्हाला फरक सांगेन, डोंट वरी. स्टेप थ्री, स्टेप थ्री, इम्प्लिमेंट इम्प्लिमेंट मेंबर फंक्शन. इम्प्लिमेंट मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास using scope resolution operator. using scope resolution operator. ओके. तर इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की जी स्टेप थ्री आहे माझी, ती स्टेप थ्री काय आहे?
इम्प्लिमेंट मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास युझिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. जर तुम्हाला क्लासच्या बाहेर डेटा ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरावं लागतं. ओके, काय वापरावं लागतं? स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरावं लागतं. बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा फंक्शन डिक्लेअर करायचं क्लासच्या आतमध्ये, त्यानंतर क्लासच्या बाहेर फंक्शन डिफाईन करायचं आणि बाहेर डिफाईन करताना तुम्हाला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरायचं आहे. एवढं सोपं आहे. ठीक आहे, फक्त या 3 स्टेप मला फॉलो करायच्या आहेत. तर आता सर्वात पहिल्यांदा डिक्लेअरचा अर्थ काय? व्हॉट इज डिक्लेअर? डिक्लेअरचा अर्थ आपण फंक्शनला नाव देत असतो, त्याला आपण काय म्हणतो? डिक्लेअर. दुसरं आहे डिफाईन. डिफाईनचं मिनिंग काय? व्हॉट इज मिनिंग ऑफ डिफाईन? डिफाईन मीन्स टू इम्प्लिमेंट लॉजिक इन फंक्शन. जर मला फंक्शनमध्ये एखाद्या फंक्शनमध्ये मला लॉजिक लिहायचं असेल, एखाद्या फंक्शनमध्ये मला कोड लिहायचा असेल, डेटावरती ऑपरेशन करायचं असेल, तर आपण ते फंक्शन डिफाईन करतो. डिक्लेअरचा अर्थ त्या फंक्शनला आपण नाव देतो. आणि शेवटी काय असतं? कॉल फंक्शन. कॉल फंक्शन म्हणजे प्रॉपर फंक्शन एक्झिक्यूट करणं. ओके, तर या 3 स्टेप अगोदर आपण शिकलोय की सर्वात पहिल्यांदा क्लासमध्ये मेंबर फंक्शन डिक्लेअर करा, त्यानंतर क्लासच्या बाहेर डिफाईन करा आणि डिफाईन करताना एक ऑपरेटर वापरायचं आहे मला. विच 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 ऑपरेटर? स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. तर आता हे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर कशा प्रकारे दिसायला असतं ते अगोदर बघूया. अशा प्रकारे मी जर 2 कोलन दिले तर हे तुमचं झालं स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर तयार. ठीक आहे, हे काय करतं? स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचं काम काय? हे क्लास आणि मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर जोडण्याचं काम करतं. क्लास आणि मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर जोडण्याचं काम करतं. तर आता जनरली बघूया कशा प्रकारे याचं एक्झाम्पल असणार आहे. ओके, स्वतः इथे बघूया. पहिल्यांदा इथे मी क्लास बनवला. आता हे एक्झाम्पल जे आहे, मी एक्झाम्पल कॉमन एक्झाम्पल घेणार आहे बिकॉज प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण हे एक्झाम्पल कव्हर केलं होतं. बेसिक मला रोल नंबर इनपुट करायचा होता, त्याच्यावरती प्रोसेस करून आउटपुट डिस्प्ले करायचं होतं. सो बेसिकली स्टुडंट नावाचा मी इथे क्लास बनवतोय. याच्यामध्ये इंटीजर रोल देन पब्लिक इज द ऍक्सेस स्पेसिफायर, देन मेंबर फंक्शन वॉइड गेट. ओके, सेमिकोलन देन सेमिकोलन. बघा इथे लक्ष द्या, ज्यावेळी आपण इनसाइड मेथड शिकवत होतो त्यावेळी मी इथे कोणत्याही प्रकारे सेमिकोलन दिलेला नव्हता. इथे मी सेमिकोलन दिलाय. याचा अर्थ काय? मी इथे फंक्शन काय केलेलं आहे? डिक्लेअर केलेलं आहे. फर्स्ट वन टू फंक्शन डिक्लेअर इनसाइड द क्लास. डिक्लेअर मेंबर फंक्शन. डिक्लेअर मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास. डिक्लेअर मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास. ओके, नाव याच्यानंतर आता मला काय करायचंय? हा डेटा मला क्लासच्या बाहेर ऍक्सेस करायचा आहे. रोल नंबर जो आहे, हा डेटा मला क्लासच्या बाहेर ऍक्सेस करायचा आहे. सो फर्स्ट वन राईट void student मेंबर फंक्शन नेम. ओके, तर मला पहिल्यांदा काय करायचं आहे? इथे बघा, इथे मी 2 गोष्टी जोडलेल्या आहेत. स्टुडंट हा माझा क्लास आहे आणि गेट हे माझं मेंबर फंक्शन आहे. ओके, तर आता याच्यामध्ये मी बेसिक ऑपरेशन करतोय. सी आउट, एंटर रोल नंबर, सी इन रोल आणि परत सी आउट रोल डिस्प्ले. ओके, परफेक्ट. तर अशा प्रकारे हे आपलं ऑपरेशन असणार आहे. अगदी बेसिक लेवलचं ऑपरेशन असणार आहे. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं काही ऍडव्हान्स लेवलचं कोडिंग वापरलेलं नाहीये. बेसिक लेवलचं एकदम क्लास नावाचा स्टुडंट नावाचा क्लास बनवलाय. त्याच्यामध्ये एक डेटा मेंबर घेतलाय रोल नावाचं आणि एकच मेंबर फंक्शन घेतलंय गेट नावाचं. आणि हे क्लासच्या बाहेर मी ऍक्सेस केलंय. तर क्लासच्या बाहेर ऍक्सेस कसं करतो आपण? पहिल्यांदा रिटर्न टाईप लिहायचा, त्यानंतर क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, देन मेंबर फंक्शन नेम. हा एक बेसिक सिंटॅक्स तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. एव्हरी प्रोग्राम तुम्हाला याच पद्धतीने करायचा आहे. एव्हरी प्रोग्राम सिंटॅक्स जर बघायचं म्हणलं, सिंटॅक्स पहिल्यांदा रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, मेंबर फंक्शन नेम. ओके, परफेक्ट. नाव नेक्स्ट वन, याच्यामध्ये तुमचा काय असणार आहे? कोड असणार आहे. युअर कोड कोड म्हणजे तुमचं लॉजिक असणार आहे. ओके, तर रिटर्न टाईप मी इथे वॉइड घेतलेला आहे. बघा, एक मिनिट, इथे मी सिलेक्ट करतो. रिटर्न टाईप काय घेतलाय? वॉइड इज माय रिटर्न टाईप. देन नेक्स्ट वन,
what is next one? Class name is my student, then member function name get. Okay, get is the member function name आणि इथे मी क्लास आणि मेंबर फंक्शन जोडलेलं आहे युझिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. ओके, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. देन आता हा प्रोग्राम जो आहे तो प्रॅक्टिकली करून बघूया कशा पद्धतीने प्रोग्राम करता येईल. सो आता इथे मी प्रोग्रामिंग विंडो ओपन करतोय. ओके, आता प्रोग्रामिंग विंडो ओपन केल्यानंतर याच्यामध्ये मला सर्वात पहिल्यांदा बेसिकली मला हेडर फाइल्स घ्याव्या लागतील. हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h. पहिली हेडर फाईल झाली हॅश इन्क्लूड iostream.h. दुसरी हेडर फाईल हॅश इन्क्लूड conio.h. ओके, conio.h. परफेक्ट. नाउ सेकंड वन क्लास स्टुडंट. ओके, क्लास स्टुडंट बेसिक एक्झाम्पल. आता याच्यामध्ये दोन हेडर फाइल्स घेतलेल्या आहेत iostream.h आणि conio.h. iostream आणि conio बद्दल मी बेसिक आपल्या लेक्चर सिरीज मध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही त्या प्लेलिस्टला व्हिजिट करू शकता. व्हिजिट करा, ते लेक्चर बघा जेणेकरून तुम्हाला जे बेसिक लेक्चर आहे ते तुम्हाला परफेक्टली समजेल. ओके, सो नेक्स्ट वन डेटा मेंबर. रोल इज माय डेटा मेंबर. परफेक्ट. पब्लिक इज माय ऍक्सेस स्पेसिफायर. ओके, देन मेंबर फंक्शन. आता इथे मी मेंबर फंक्शन डिक्लेअर करणार आहे, नॉट अ डिफाईन. डिफाईन आपण कुठे करतो लक्षात घ्या, जिथे आपण मेंबर फंक्शन इनसाइड क्लास डिफाईन करतो त्याला इनसाइड मेथड म्हणतात. ओके, जर मी इथं अशा प्रकारे लिहिलं असतं बघा, आता इथे अशा प्रकारे मी इथे लिहिलं असतं सी आउट रोल आणि इथे मी क्लोज केलं असतं, इथे मी क्लास क्लोज केला असता, तर याला आपण म्हणलो असतो की ही इनसाइड मेथड आहे. बिकॉज क्लासचं मेंबर फंक्शन मी क्लासच्या आतमध्ये डिफाईन केलंय, सो इनसाइड मेथड त्याला म्हणतात. इथे मी काय करणार आहे, इथे मी करणार आहे डिक्लेअर. ओके, डिक्लेअर मेंबर फंक्शन. नाउ नेक्स्ट वन रिटर्न टाईप. आता मला क्लासचा मेंबर फंक्शन बाहेर ऍक्सेस करायचं. रिटर्न टाईप void देन क्लास नेम स्टुडंट देन स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर गेट इज द मेंबर फंक्शन. आता याचा अर्थ ऍक्च्युअली काय होतो की गेट हे मेंबर फंक्शन स्टुडंट या क्लास पासून बिलॉंग करते. दॅट इज द कम्प्लीट मिनिंग. आणि आपण क्लास आणि मेंबर फंक्शन बाहेर जोडण्यासाठी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरतोय. नाउ माय मेसेज इज स्टुडंट सी आउट enter your roll number. enter your roll number. Then see in roll, see out roll. Perfect. Next one void main. आता इथे मेन फंक्शन मध्ये एव्हरी टाइम मला सेम ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे. मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये बोललो होतो की तुम्ही इनसाइड मेथड वापरा, अदरवाइज आउटसाइड मेथड वापरा. तुम्हाला मेन फंक्शन मध्ये सेम ऍक्टिव्हिटी करायची आहे. जे माझं पहिलं काम आहे, टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ इट्स क्लास. टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ इट्स क्लास. त्या क्लासचा मला काय बनवावं लागेल, ऑब्जेक्ट बनवावं लागेल. सो फर्स्ट वन क्लास नेम ऑब्जेक्ट नेम एंडिंग विथ सेमिकोलॉन. क्लिअर स्क्रीन अगेन. आता मला इथे मेंबर फंक्शन कॉल करायचं आहे. सेम प्रोसेस आहे, नो चेंज टू आउटसाइड मेथड. एस डॉट गेट ऑब्जेक्ट नेम डॉट मेंबर फंक्शन नेम एस डॉट गेट देन गेट सी एच क्लोजिंग. परफेक्ट. प्रोग्राम चेक करूया. एरर 0 आहे, एरर आलेला नाहीये. देन रन प्रोग्राम. 23 परफेक्ट. ओके, प्रॉपर वेने रन झालेला आहे. तर आता याच्यामध्ये डिस्प्ले करण्याच्या अगोदर जर मला एखादा मेसेज हवा असेल तर मी इथे मेसेज प्रिंट करू शकतो. युअर रोल नंबर इक्वल टू देन फर्स्ट वन कंपाइल प्रोग्राम देन रन युअर प्रोग्राम. 35 इज माय रोल नंबर. रोल इक्वल टू 35 कम्प्लिटली परफेक्ट. ओके, तो अशा पद्धतीने आपण काय करतोय, हा प्रोग्राम रन करतोय. ओके, सो अशा पद्धतीने आपण आउटसाइड मेथड इम्प्लिमेंट करतोय.